हॅलो. आज आम्ही फारच एक्सायटेड आहोत. कारणच तसं आहे. आज आम्ही जाणार आहोत द फर्नच्या ब्ल्यू ओशन या गणपतीपुळे येथील रिसॉर्टला. आमचं येथील चेक इन स्मूथ झालं. सो जस्ट आम्ही पोचलो आता फर्न गणपतीपुळ्याला. जो टेंटेटिव्ह टाईम आम्ही कन्सिडर केला 3 वाजेपर्यंत पोचू, त्या टाईमला पोचलो. आणि हा आहे आमचा आजचा रूम. हॅलो यज्ञा, कसा आहे रूम? बेड, टॉयलेटरीज, हे इथे स्टोरेज कॅबिनेट्स, खूप स्पेशियस रूम्स आणि बाथरूम अँड टॉयलेट्स आउट आहेत. आणि युनिक पॉईंट म्हणजे ही व्ह्यूज आहे. समोर किड्स प्ले एरिया आहे. इव्हिनिंगला आपण एक्सप्लोअर करूच. बेडच्या बाजूला एक छान रिफ्रेशमेंट एरिया आणि टेबल आहे छोटंसं. रिफ्रेशमेंटमध्ये पाणी, कॉफी वगैरेसाठी सगळ्या इन्ग्रेडियंट्स आहेत. ग्लास, त्यांची पर्सनलाइज ब्रँडिंग आहे फर्नची, फर्न हॉटेल्सची. शुगर्स आणि टी पॅकेट्सला इथे इन्फॉर्मेशन बुकलेट, देन अजून स्पा वगैरेची इन्फॉर्मेशन वगैरे पण आहे. प्रत्येक रूमला एक वेगळं वायफाय राउटर आहे. काय अनुभव, एक्सपेक्टेशन्स काय होते फर्नकडून आणि काय? एक्सपेक्टेशन्स होत्या पण खूप छान फुलफिल केल्या त्यांनी. रूम बघून मला कळतच असेल, खूप ह्यूज आहे रूम, खूप छान. आम्ही आता निघालो यांच्या बीच साईडला. आता आपण ते गोल्फ कार्ट आहेत ना, त्यांनी रिसॉर्टच्या प्रॉपर्टीमध्ये सोडलं आणि इथे एक रस्ता क्रॉस करून त्यांचंच रिसॉर्ट अँड स्पा म्हणून आहे. हा गेट एंटर केल्यानंतर आपण पोचतो बीच साईडला. आपण नाही, खूप सुंदर जागा ही. अचानक रस्ता क्रॉस केल्यानंतर पूर्ण विश्वच बदललं आहे. पूर्ण स्वच्छ लॉन, ग्रीन ग्रास. खूप छान, खूप छान. त्यांनी आम्हाला ॲक्च्युली त्यांनी सांगितलेलं, त्याचं वर्णन असंच केलेलं की तुम्ही जेव्हा त्या जागेत जाल रस्ता क्रॉस करून, तेव्हा तुम्हाला अगदी थायलंड वगैरे ह्या ठिकाणच्या बीचवर आल्यासारखं वाटेल. एवढं वातावरण इकडे बदलतं आणि लिटरली ते फील करतो आहे आम्ही की खरोबर अचानक सडनली इथे आल्यानंतर काहीतरी वेगळंच विश्व आहे. आम्ही जिथून आलो त्यापेक्षा काहीतरी भलतंच आणि खूप छान, म्हणजे चांगला अनुभव, चांगल्या वेने छान म्हणतो आहे, भलतंच म्हणतो आहे. वाव. इथे आय गेस सिट आउट एरिया पण आहे, विलास पण आहेत. बीच पाहायला आलो. ही जागा खेळण्यासाठी मे बी सकाळी येऊ, कारण का इथे आपण आता 2 दिवस असणार आहे. आणि यज्ञ, सॉरी, आपण उद्या बीचचे कपडे घालून येऊया आणि खेळूया. आता ह्या कपड्यावर नको खेळूया. आता फक्त बीच बघून घे तू कसा आहे. ओके, चालेल. थँक्यू.
इथली संध्याकाळ वाह, खरंच खूप स्पेशल होती. समोरच बीच, बाजूलाच हिरवेगार लॉन, लक्ष वेधून घेणारे शॅक्स, सर्वच मनमोहक. सोबतच इथे सूर्यास्ताचा अविस्मरणीय अनुभव. तर आता इथे आम्ही छान वेळ घालवला सनसेट बघत. सनसेट झाला आहे आता. अंधुक प्रकाश आहे. मागे इकडे सेटअप आहे तो जिकडे तुम्ही कॅफे वगैरे असं कॉफी, चहा, काही स्नॅक्स, इव्हिनिंग स्नॅक्स वगैरे, इवन फूड वगैरे पण दुपारी अवेलेबल असतं. तर आता तेजल गेली आहे कॉफी वगैरे ऑर्डर करायला. तर छान म्हणजे हे शॅक्स उभारले तिकडे. अगदी सुंदर व्ह्यू आहे इकडे. समोर बसून संध्याकाळ पूर्ण एन्जॉय करू शकता तुम्ही. आम्ही पण आता जवळजवळ 1 तास इकडे बसून होतो. 3 वाजता आल्यामुळे आम्हाला जरा चेंजिंग वगैरे करायला टाईम नाही मिळाला. रूम एक्सप्लोअर करण्यामध्ये अजून काही गोष्टी थोड्याफार बाकी होत्या करायच्या. सकाळपासून निघालो तेव्हापासून थोडं ऑफिसचं एक अर्जन्सीची कामं होती ती निपटवायला जरा वेळ लागली. त्यामुळे 5:30 वाजता खाली आलो. थोडा सनसेट पाहिला आणि थोडा फेरफटका मारला आणि आहेतच कपड्यावर अजून आहे. त्यामुळे पाण्यावर जाताना आलं आहे. पाण्यामध्ये यज्ञाला जायची इच्छा होती पाण्यामध्ये जाण्याची, पण जाता नाही आलं ह्या कपड्यांमुळे. सगळे डेनिमच्या लुकमध्ये होतो आम्ही. डेनिमचा आज जो स्टँडर्ड आम्ही फॉलो केला, जो डेनिमचा आज आम्ही लुक फॉलो केलेला तो होता. आता हळूहळू इकडे लाईट्स पेटायला लागलेत. आम्ही पण आता जरा काहीतरी चहा वगैरे घेऊ, चहा कॉफी आणि जाऊ. प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. म्हणजे ट्रस्ट मी अजूनपर्यंत मी विजिट केलेल्यापैकी वन ऑफ द बेस्ट प्रॉपर्टी ही म्हणू शकतो आपण. ऑब्वियसली ब्रँड नेम आहे द फन आणि जी सर्व्हिस आहे सगळ्याच बाबतीत ती अगदी अनुभवण्यालायक आहे. लाईट्स पण कमी होत आहेत. मी पोचतो तिकडे, मग आपण बोलूया. कॅन्डल लाईट कॉफी डिनरने. हे मॅगी आहे येण्यासाठी. पूर्ण तर अंधार झाला इकडे त्यामुळे काही दिसणार नाही. आम्ही काय काय मागवलेलं आपण? पनीर पकोडा आणि मॅगी. चला आता एक जरा ॲम्बियन्स बघायला मिळतो आहे. छान LED सगळे स्ट्रिप सोडलेत पायाखाली आणि नारळाच्या झाडांवर प्रत्येक झाडावर एक लाईट सोडले. जाताना बघूया. आता आम्ही निघालो कॅफेवरून, त्यांच्या बीच साईड कॅफेवरून. तर रूमवर जाऊ. छान शांत वातावरण आहे, थंड थंड. कोकणातल्या संध्याकाळची खासियत. इथे संध्याकाळ घालवून आम्ही पुन्हा रिसॉर्टवर आलो. इथला रिसेप्शन एरिया फारच मोठा होता आणि आकर्षक देखील. आता वेळ झालेली डिनरची. पण आज डिनर फक्त स्टार्टरवरच संपवला. स्टार्टरमध्ये आम्ही चिकन पहाडी टिक्का आणि चिकन टिक्का चाट मागवला, सोबत मोहितो, आणि आजचा दिवस संपवला. गुड मॉर्निंग. आता जरा फेरफटका मारायला चाललो आहे वरती. त्यांनी सांगितलं इथे एक
ही जागा आहे ही माझ्या मागे दिसते ती ही त्यांचं एक गणपती मंदिर आहे फनचं. तर तिथून व्ह्यू खूप छान दिसतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स देखील तिथून आपण पाहू शकतो. या गणेश मंदिरातून दिसणारा नजारा पाहण्याजोगा होता. समोर मालगुंडचा समुद्रकिनारा खूपच अथांग दिसत होता. यानंतर आम्ही रिसॉर्ट परिसरात वॉक करायचं ठरवलं, कारण इथलं सकाळचं वातावरण खूपच सुंदर होतं. तर आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टला. हां टेस्ट खूप छान आहे ना. पुरी खूप छान आहे काहीतरी ग्रीन मिक्स मे बी पालक. आता पोटभर ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो गणपतीपुळे मंदिराकडे. येथून बाप्पाचे दर्शन घेऊन यज्ञाला जायचे होते मॅजिक गार्डनला. Why is called Triceratops? Tri means three because he has three horns. यज्ञ. Close खाली. आपण रखलो. कसं पण तुझ्या नाही. एवढी असं आहे. माझी मिररच आहे. उनको बोलो जादूगर जादूगार. कार्ड गायब करो. कार्ड गायब करो. तर आता गणपतीपुळ्याला गेलेलो आम्ही सकाळी. गणपतीपुळ्याला बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर इथेच प्राचीन कोकण ॲक्च्युली आम्ही लास्ट टाईम व्हिजिट केलं, त्यामुळे परत तिथे नाही गेलो. पण मॅजिक गार्डन होतं ते पण लास्ट टाईम कवर केलेलं, पण यज्ञेला पुन्हा एकदा तिथे जायचं होतं. तर थोडा वेळ तिथे गेलं, थोडा टाईम स्पेंड केला आणि आता चाललो आहे लंचला. रिसॉर्टवर आलो आणि आता लंचसाठी निघतो आहे. तर आता आम्ही आलो आहोत लंचसाठी. यांचं बीच साईडला रेस्टॉरंट आहे. तर आपण काय काय ऑर्डर केलं आहे आता? एक व्हेज थाली, एक चिकन वडे थाली आणि एक प्रॉन्स थाली. इथे थालीच मिळते, लंच मिळतो इथे, डिनर नसतो. लंचचा टाईम झाल्यानंतर इथे स्नॅक्स आयटम्स सगळे स्टार्ट होतात. मॉकटेल्समध्ये आता आम्ही मागवलं आहे कोकोनट कुकुंबर कूलर, परागने व्हर्जिन मोहितो आणि तेजलने चिली गुआवा. छान आहे. हे मोहितो व्हर्जिन मोहितो आपण जे काल त्यांच्या त्या रेस्टॉरंटमध्ये प्यायलो आतल्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे ते अजिबात नव्हतं आवडलं. कारण का माहीत नाही, ओरिजिनॅलिटी मिसिंग होते. ती जी त्याची टेस्ट आहे एक पर्टिक्युलर ती नव्हती. आज एकदम बेस्ट आहे. ओके. जो चिली गुआवा लांब कसं आहे? स्पायसी. बटाट्याची भाजी, गुलाबजामुन, मुळ्याची भाजी, वालाचं बिरडं, कोशिंबीर, डाळ, सोलकढी, चपाती, पापड आणि भात. जेवण. इथली प्रॉन्स थाळी अप्रतिम होती. अरे मला हे तुला नॉनव्हेज नाही.
तर ही काय काय वडे हातात पकडता येत नाही, एवढे गरम आहेत. छान ग्रेव्ही सुंदर आहे. प्रॉन्स फार क्रिस्पी आहे, छान आणि फ्रेश पण. ओके. आणि आली चिकन थाळी. सो आता चिकन थाली आली आहे. चिकन थाळी ऑर्डर केली आहे, चिकन वडे. ओके. त्याबरोबर तुम्ही बटाट्याची भाजी, सोलकढी, डेझर्टमध्ये गुलाबजामुनसुद्धा दिले. चिकन टेस्ट करते. बीचच्या बाजूला बसून नॉनव्हेज, म्हणजे समुद्राच्या बाजूला बसून नॉनव्हेज खाण्याचा एक्सपिरियन्स भारीच आहे. आता लंच झाला जस्ट. बघितलं त्याप्रमाणे प्रॉन्स थाळी, एक चिकन वडे थाळी आणि एक व्हेज थाळी असं झालं घेतलेलं चौघांमध्ये. अप्रतिम जेवण, अप्रतिम. म्हणजे वडे एवढे गरमागरम खुसखुशीत होते, प्रॉन्स एवढे क्रिस्पी होते, चिकन पण टेस्टी होतं. व्हेजमध्ये तर व्हेजमध्ये मुळ्याची भाजी वगैरे सगळं म्हणजे डिलिशियस. मुळ्याची भाजी, आय थिंक पावट्याची उसळ आणि बटाट्याची भाजी, खूप उकडलेल्या बटाट्याची भाजी, खूप छान खूप छान. म्हणजे आम्ही ॲक्च्युली रूमवर ऑर्डर करणार होतो हे सर्व, बट आम्हाला इन्सिस्ट केलं मॅनेजरने की तुम्ही इथे जाऊन त्या फील्डमध्ये जेवलात तर तुम्हाला अजून गरमागरम जेवायला खूप आवडेल, खूप मजा येईल. आणि डेफिनेटली तसंच झालं. फार एन्जॉय केलं सगळ्यांनी. आज इथली शेवटची संध्याकाळ. स्नेहल आणि तेजल येथे फोटोग्राफी आणि सायकलिंगला गेले. आणि आम्ही खेळलो बीचवर. खूप धमाल केली यज्ञाने. काय केलंस? मला आता कोणी दिसला क्रॅब्स आणि तो व्हाईट क्रॅब दिसला. आणि एक स्केलेटन स्टारफिश. कोण? स्केलेटन स्टारफिश. तुला तर आता आम्ही संध्याकाळ झाली, बीचवरून थोडं खेळून रूमवर आलो. आणि त्याच्यापूर्वी आम्ही थोडं कॅफेमध्ये त्यांच्या जे बीच साईड आहे, नाव काय याचं, टाईड, तर तिथे थोडं कॉफी, पनीर पकोडा आणि फ्राईज खाल्ले. खूप छान होते. आम्ही लास्ट टाईम पण म्हणजे प्रिवियस डे काल पण आम्ही खाल्ले होते, म्हणून आज आम्ही पुन्हा ऑर्डर केले. तर ते झालं. आता सगळी पॅकिंग वगैरे चालू आहे, झाली आहे ऑलमोस्ट. आता जेवण आम्ही आज रूमवरच मागवू, कारण का सगळं आटपून उद्या सकाळी फायनली मुंबईला निघायचं. पुन्हा जर्नी सुरू होणार. म्हणजे हा जो 7-8 दिवस आपण बाहेर ना, 8 दिवस आम्ही आता टोटली बाहेर होतो. तर 5 ते 6 रिझॉर्ट्स काहीतरी कवर केलं आपण याच्यामध्ये. तर उद्या फायनली आपण पुन्हा घरी चाललो आहे. आणि त्याचा शेवट आजचा दिवस. खूप छान गेले सगळे दिवस, खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं. उद्यापासून यज्ञाची शाळा वगैरे सगळं सुरू, खूप सुट्ट्या पण झाल्या त्याच्या. तर बघूया, जेवण मागवू. ऑर्डर केलेली ती आली आहे रूमवर. गुलाबजामुन आणि हे काय, चिकन चिली काश्मीरी पुलाव यज्ञासाठी, ट्रिपल राईस आणि ग्रेव्ही आणि बटर रोटी विथ चिली. दाखवलं मी. चपाती नाही, दॅट्स रोटी. तर आता खायला बसू. ऑलमोस्ट झालं आहे, दोघं पण रेडी आहे. तेजा, चला. गुड मॉर्निंग. आता सकाळचे 9:30 आणि आम्ही निघालो चेकआउट
केलं आहे, सगळं पॅक वगैरे झालं. खाली आलो आहे. ती इलेक्ट्रिक तेजा आली आहे रे. आता निघतो आहे. कार्डसुद्धा आली आहे. चल निघूया. प्रज्ञा बाय. बाय कर. बाय. आणि तुझी स्टाईल कशी? टाटा. सकाळी 7ला उठलेलो, 6:30ला उठले ॲक्च्युली. ड्रोन फुटेज 2 दिवस व्यवस्थित घ्यायला मिळत नव्हतं, विजिबिलिटी व्यवस्थित नव्हती. तर आज सकाळी पाहिलं तर छान क्लिअर होतं स्काय. म्हटलं आज ड्रोन फुटेज घेऊया. तर हे सकाळी 7 वाजता गेलेलो. एक पाऊण तास तिकडेच गेला ड्रोन शूट करण्यामध्ये. पण काय सुंदर दिसत होतं रिसॉर्टवरून. तो जो सिटी आउट एरिया आहे फारच सुंदर दिसत होता. आणि त्यानंतर थोडं एक बीचवर राऊंड मारला आणि मग 8 वाजता घरी येऊन रूमवर येऊन तयारी केली. तयारी करून बघा बॅग वगैरे रात्रीच पॅक केलेलं, फक्त आंघोळ वगैरे एवढंच बाकी होतं. मग ते करून आता बाहेर पडलो आहे. 9 वाजलेत. नाही 8:46, फार लवकर झालं आहे. आता ब्रेकफास्ट करणार आणि इथून पुढे मुंबईला अराऊंड 7.5 तास वगैरे दाखवतील. बट ओके, 7 दिवसाची जर्नी, 8 दिवसांची जर्नी संपते आज. घरी जायची घाई लागली. चला ब्रेकफास्ट करूया. बुफे असेल आय गेस. काल खूप चेक इन झाले त्यामुळे खूप गर्दी होती. त्यामुळे कार्ड्स अवेलेबल नव्हत्या इकडे, त्या इलेक्ट्रिक कार्ड ज्या फिरायला असतात त्या, कारण पूर्ण वेळ चेक इनच्या प्रोसेसमध्ये होत्या विजिटर्सना रूमवर ड्रॉप करण्यासाठी वगैरे. त्यामुळे आम्हाला नाहीच मिळाले. जवळजवळ 5 ते 6 राऊंड झालेत वर खाली करत ह्या जागेचे. 70 एकर्सची प्रॉपर्टी असल्यामुळे खूप इकडे चालायला लागतं वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तरी रूम सर्व्हिससाठी जे आलेली मुलं ती धन्य आहेत. म्हणजे ऑल द वे एवढं चालत येऊन त्यांनी वरती ड्रॉप करणं मोठी गोष्ट आहे. चला आता सामान गाडीमध्ये अरेंज करतो. ब्रेकफास्ट करूया आणि निघूया. हे पण जस्ट पोचलेत. गणपती बाप्पा. सामान कुठे? सामान लावून घेऊया. झालंच नाही रेजा. आपला लास्टचा ब्रेकफास्ट आहे इकडचा. काय काय घेतलेस? छोले भटुरे आहेत, एक वडा आहे, वडापाव आहे, मी सिंगल वडा घेतला आहे, आलू पराठा आहे, काल पनीर पराठा होता, पोहे आहेत, दॅट्स इट. आणि मी फ्रूट्स घेतले 2-2 पीस. एक कसे गेले दिवस एवढे? खूप छान. आता फायनली घरी आणि घरापासून कामं सुरू आजपासूनच ॲक्च्युली. आजपासून छान आहे. हा ब्रेकफास्ट ॲक्च्युली आपली बंद नव्हती, हां ॲक्च्युली पण आता ऑफिस फुल फ्लेज चालू. हां फुल टाईम. आता हे ब्रेकफास्ट केल्यानंतर ज्यूस आहे. हां हे ब्रेकफास्ट केल्यानंतर आपल्याला काय वेगळं जेवायची गरज नाही. चला बोलले बॉइल्ड एग पाहिजे की चीज ऑमलेट? ओके